सर्वांना ख्रिस्तात सलाम. प्रेज द लॉर्ड. आज आपण 6व्या वचनाकडे किंवा वधस्तंभावरील 6व्या उद्गाराकडे जाणार आहोत आणि 6वा उद्गार प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना आपल्या मुखातून काढला. आणि खरोखर आपण या समयाला 2 शब्दाची प्रार्थना करूया की परमेश्वराने येणारं वचन आशीर्वाद करावं आणि आपण आपली नेत्र बंद करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 अति सामर्थ्याने भरले आमच्या जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता निसला सरकार प्रभुराच्या प्रार्थना करते. परमेश्वराच्या येणारं वचन प्रभूची हे तुझ्या भांडारातलं असू दे बाप्पा. मुख माझा असू दे माझ्या राज्या, परंतु शब्द तुझ्या असू दे बाप्पा. माझ्या मनाचे विचार, माझ्या तोंडचे शब्द तू मान्य कर परमेश्वराच्या, आणि हो दे माझ्याद्वारे तुझ्या नावाचं तू गौरव. इथून पुढचा सर्व वेळ काळ मी तुझ्या स्वाधीन आधीन करते. ही लहानशी नम्र प्रार्थना धन्य उद्धारक आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि प्रतिमान वाक्य म्हणतोय. आमेन. त्या समयाला आपण एक वचन वाचूया. योहान गुरुची वर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 30 वचन. भेटला असेल तर प्लीज वाचा माझ्यासाठी. योहान त्याचा 19वा अध्याय आणि 30 वचन. आशू प्रेज द लॉर्ड. आमेन. आपल्याला इथे वचन सांगतो प्रियांनो की येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असं म्हटले आणि मस्तक लवळून आपला आत्मा समर्पण केला. परमेश्वराने 6वा उद्गार आपल्या मुखातून काढला की पूर्ण झाले आहे. तर प्रियांनो, या ठिकाणी पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला एक अल्टिमेट पर्पज घेऊन, म्हणजे अल्टिमेट पर्पज म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा उद्देश घेऊन किंवा एक विशिष्ट प्रकारचा हेतू घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावर किंवा मरियेच्या पोटी त्याने जन्म घेतला. आणि तो विशिष्ट उद्देश किंवा विशिष्ट त्याचा जो हेतू आहे ते आज आपण पाहणार आहोत. आणि आपण बघतो जगीन जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि आपण पाहतो जगीनतेमध्ये जेव्हा आई वडील आपल्या लेकराला एखादी जबाबदारी सोपवतात किंवा आपल्या लेकराला ते एखादी कामगिरी देतात किंवा जा आणि ही गोष्ट पूर्ण कर, तर कित्येकदा आपण पाहतो की आज जगीनतेमध्ये आज आई वडिलांची गोष्ट लेकर ऐकत नाही. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडून हे शिकायला भेटतं प्रियांनो की त्याने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली, त्याने आपल्या पित्याची जी जबाबदारी होती ती पूर्ण केलेली आहे. आणि खरोखर एक शास्त्रभाग आपण वाचूया की प्रभू येशू ख्रिस्ताने 6वा उद्गार आपल्या मुखातून काढला आणि त्याचा येण्याचा हेतू, त्याचा जो उद्देश होता ते आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिली गोष्ट पाहू की तो ह्या जगात कशासाठी आला. 1 तिमोथेय त्याचा 1ला अध्याय आणि 15वे वचन. वचन सांगतो प्रियांनो, या ठिकाणी मी बोलत नाहीये किंवा कुठे पास्टर बोलत नाहीये, तर इथं बिब्लिकली परमेश्वराने सांगितलेलं आहे, बिब्लिकली इथं वचन बोलत आहे की ख्रिस्त येशू पापी लोकांना तारण्यास त्या जगात आला. हे वचन विश्वसनीय व परिपूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. या ठिकाणी प्रेषित पाऊल हे वचन आपल्याला लिहिताना बोलत आहे की ख्रिस्त येशू हा पापाला दूर करण्यासाठी ह्या भूतलावर त्याने जन्म घेतलेला आहे. आणि पापाला दूर करण्यासाठी जे आदामापासून पाप सुरू झालेलं होतं, जे पाप आदामाने घडवलं, हवेने घडवलं, ते पाप आपल्यापर्यंत देखील चालत आलेले. आपण पापापासून जन्म घेतला, आपण पापात जगलो आणि आता परमेश्वराने वधस्तंभावर हे सर्व आपले पाप मिटवलेले आहेत. हा पापाचा दोष त्याने आपल्यावरून हटवलेला आहे. आणि या ठिकाणी म्हणून तो पापाला दूर करण्यासाठी व पापी लोकांना तारण्यासाठी तो ह्या जगात आलेला आहे. 1 योहान ह्याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. योहानाचे पहिले पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान परमेश्वरापासून पाप करत आहे. सैताने तुमचे नष्ट करण्यासाठी योहान 3:8 पाप करणारा सैतान आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. सांगायचे तात्पर्य हे आहे प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर असताना देखील त्याने जगाचे पाप हरण केले. सुहास मामाने जे वचन सांगितलं की तो पहिल्या शब्दात म्हणतो की हे बाप्पा ह्यांना क्षमा कर. अत्यंत शेवटच्या घटकेपर्यंत देखील तो म्हणतो की हे बाप्पा ह्यांना क्षमा कर, कारण काय करतात हे त्यास कळत नाही. परंतु त्या ठिकाणी का बोलत आहे असं, कारण त्याने
अत्यंत शेवटच्या घटकेतही तो आपल्या प्रियजनांची, आपल्या लेकरांची पित्याकडे त्यांच्यासाठी क्षमेची याचना, क्षमेची मागणी तो करत आहे. कारण त्याचा जन्म, त्याचा हेतू, त्याचं जे पर्पज आहे ते पापापासून मुक्त करण्यासाठीच त्याने जन्म घेतला. आणि त्याची जी कामगिरी आहे, त्याचं सर्वप्रथम जे कार्य होतं ते म्हणजे संपूर्ण मानवजातीला त्याने पापापासून दूर व्हावं, त्यासाठी तो ह्या जगात आला. तसंच आपण दुसरी गोष्ट पाहूया, योहान शुभ वर्तमान ह्याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन. फास्ट घ्या, कारण माझ्याकडे असं वाटतं लवकर काढा, म्हणजे लवकर घेईल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. येस, आमेन, प्रेज द लॉर्ड. तर वचन सांगतं, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावा या हेतून येतो, परंतु मी आलो आहे की म्हणजे जीवन प्राप्ती व्हावी आणि तीही विपुलपणे व्हावी. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त, आपण बघतो चोर येतो, चोरी करतो, निघून जातो. बरोबर आहे. चोर कशासाठी येतो? चोरी करण्यासाठी. आणि आपण त्याला उलट काही नाही दिलं तो काय करेल? चाकू दाखवल, सुरा दाखवल, आपल्याला आपला घात करून निघून जाईल. परंतु प्रियांनो, इथे पाहायला गेलं तर काय आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे. उदाहरण सांगायला गेलं तर माझी जर मैत्रीण आहे, तिने मला जर जेवणाची एक मेजवानी दिली, तर आज किंवा उद्या मला तिला रिपीट करणं आहे, मला तिला रिपीट देणं आहे. तर सांगायचं हे की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने जीवन दिलेलं आहे, पण त्याचा मोबदला त्याने क्रूसावर अर्पण केलेला आहे. बरोबर. त्याचा मोबदला त्याने वधस्तंभावर दिलेला आहे आणि तो मोबदला त्याने वधस्तंभावर त्याने स्वतःचा जीव दिला, तो घायाळ झाला आणि त्याने आपल्याला जीवन प्राप्ती दिलेली आहे. तसंच आपण तिसरी गोष्ट पाहणार आहोत, योहान शुभ वर्तमान 18वा अध्याय आणि 37 वचन. यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो योहान 8:37 मध्ये की परमेश्वर हा सत्य प्रकट करण्यासाठी या जगात आलेला आहे. प्रियानो, तर सत्य काय आहे? तो सत्यापासून जन्मला, त्याने सत्यात जीवन जगला आणि त्याने आपल्याला देखील सत्य प्रकट केलेलं आहे. आणि वधस्तंभावर त्याने आपला स्वतःचा प्राण दिलेला आहे. आणि वचन देखील सांगतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावर पित्याकडे जाण्याचा मार्ग नाही. आणि वचन आपल्याला हेही सांगतं की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात सत्याचा कैवारी म्हणून आलेला आहे आणि त्याने सत्य आपल्याला प्रकट केलेलं आहे. त्याचबरोबर आपण वचन काढू लूक शुभ वर्तमान ह्याचा 12वा अध्याय आणि 49 वचन. ती पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे, ती पेटून चुकली असती तर किती बरे होते. इथे काळाची लक्षणे ह्या हेडिंग खाली आपल्याला हा शास्त्रभाग किंवा ही वचने आपल्याला पाहायला भेटतात. प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच सर्व प्रकारचे भागित हे जुन्या करारात झाले होते आणि त्याची पूर्णता ही नव्या करारात झालेली आहे, न्यू टेस्टमनीमध्ये झालेली आहे. आणि जे भागित ओल्ड टेस्टमनीमध्ये झाले होते ते सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने न्यू टेस्टमनीमध्ये पूर्ण केले. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त आग पेटवण्यास, म्हणजे इथे तो पवित्र आत्म्याच्या आगेविषयी बोलताना आम्हाला पाहायला भेटतो. तो पवित्र आत्म्याच्या आगेविषयी इथे बोलत आहे, बाप्तिस्माच्या आगेविषयी तो इथे बोलत आहे. आणि तसेच आज शेवटचा काळ चालू आहे. आपणही पाहतो इथे समोर जर आपण वचन वाचली तर तिथे लिहिलेलं आहे, मुलाविरुद्ध बाप, बापाविरुद्ध मुलगा, मुलीविरुद्ध आई आणि आईविरुद्ध मुलगी, सुनेविरुद्ध सासू आणि सासूविरुद्ध सून. आपण ही काळाची लक्षणे पाहिलेली आहेत. आणि तो म्हणत आहे की मी पृथ्वीवर आग पेटवण्यास, तर पवित्र आत्म्याची आग घेऊन तो ह्या जगात आलेला आहे की पवित्र आत्म्यानेच आपण प्रत्येकाने भरायला हवं, पवित्र आत्म्याने आपण, पवित्र अग्नीने आपण भरायला हवं. आणि ज्या ज्या गोष्टी त्याच्या ठाई होत्या त्या आपण करायला हव्या. तो देखील पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, त्याचा देखील बाप्तिस्मा झाला आणि तो देखील पवित्र आत्म्यात तत्पर असा होता. त्याचबरोबर आपण देखील तत्पर राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लूक शुभ वर्तमान ह्याचा 15वा अध्याय आणि 6वा वचन. आणि घरी येऊन मित्रांना व शेजाराने सत्य बोलून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्यावरून आनंद. इथे आपल्याला पाहायला भेटतं प्रत्येकाने हे वचन वाचलेलं आहे. सर्वांना ह्या शास्त्रभागाचा आढावा आहे. आपण सर्वजण बऱ्याचदा हे वचन ऐकतो की हरवलेले मेंढरू. आणि खरोखर प्रभू येशू ख्रिस्त हा ह्या जगामध्ये हरवलेले शोधण्यास व त्यास तारावयास आलेला आहे. आपण बघतो की त्याची 100 मेंढरे असताना त्याचं जर एक मेंढरू हरवलं तर तो 99 मेंढरांचा कळप सोडून तो त्या
मेंढराचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा नाश व्हावा, तर प्रत्येकाला सार्वजनिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून तो या जगामध्ये हरवलेले शोधण्यास व त्यास तारावयास आलेला आहे. इथं आपण आणखी एक 7वी गोष्ट पाहणार आहोत. व्यवहार शुभ वर्तमान ह्याचा पहिला अध्याय आणि 29 दुसऱ्या दिवशी त्याने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. या ठिकाणी सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्त हा पापापासून आपली सुटका करण्याकरता त्या जगात आलेला आहे आणि तो आपले सर्व पाप त्याने स्वतःवर घेतले आणि आपल्या सर्व पापांची क्षमा त्याने वधस्तंभावर केलेली आहे. त्याने तो वधस्तंभ उचलला, त्याला काट्याचा मुकुट घालण्यात आला, कित्येक अशी त्याची निंदा गालस्ती करण्यात आलेली आहे आणि जी जबाबदारी जी सेवा त्याने पूर्ण केलेली आहे. आणि सांगायचं म्हणलं तर तो सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास त्या जगात आलेला आहे. त्याने कित्येक लोकांना बरं केलं, त्याने व्यभिचारी स्त्रीला त्याने क्षमा केलं, त्याने शोभनी स्त्रीला आचरण केलं, त्याने आंधळ्यांना दृष्टीचा लाभ दिला, लंगड्यांना त्याने चालवलं, मृत लाजराला त्याने जिवंत केलं आणि आज देखील आपण त्याचे चमत्कार पाहतो. आज देखील आपल्या जीवनामध्ये तो अनेक असे चमत्कार करतो कारण तो ह्या जगामध्ये आला तो म्हणजे पापापासून आपली सुटका करण्यास, चमत्कार करण्यास आणि हरवलेले शोधण्यास आणि सेवा करून घ्यावयास नाही तर तो या जगामध्ये सेवा करावयास आलेला आहे. अत्यंत कठीण अशी कामगिरी त्याने वधस्तंभावर निभावलेली आहे आणि त्याच्या संपूर्ण जीवनकालामध्ये तो जगत असताना त्याने एक अतिशय कठीण कामगिरी त्याने निभावलेली आहे. जर आपल्याला साधा काटा आपल्या पायात मोडला तर आपल्याला किती त्रास होतो, बरोबर आहे ना? मला प्रश्नाची उत्तरं द्या बरं का, माझ्याशी बोला त्याच्याशिवाय म्हणजे बोलू शकतो. अतिशय आपल्याला काटा जरी आपल्या पायात टोचला ना तर आपल्याला किती त्रास होतो, हो का नाही? हो का नाही? ठीक आहे, होतं ना. तर मग प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा काट्याचा मुकुट घालण्यात आला तेव्हा त्याला किती त्रास झाला असेल? इमॅजिन करा. आपण आता ते दृश्य पाहिलं आपल्या परभणीमध्ये इस्टर कंटाटा म्हणून त्यांनी दाखवलं आणि खरोखर जेव्हा आपण ते दृश्य पाहत होतो तेव्हा कित्येक लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या, कित्येक लोक रडत होते त्या ठिकाणी, कित्येक लोकांनी ते सिरियसली आणि तिथे इमॅजिन केलं की खरोखर आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याला ह्या प्रकारचं पाचारण करण्यात आलं, त्याच्याशी तसं वागण्यात आलं, त्याच्यावर किती जरी पाप लादण्यात आले आणि तरीही त्याने वधस्तंभावर आपल्या पित्याकडे मागणी केली की हे बाप्पा हिला क्षमा कर. कारण तो त्या ठिकाणी त्याचा उद्देशच हा होता की त्यांनी पापाची सुटका करावी. त्याचा उद्देशच हा होता की तो परिपूर्ण त्याने आतापर्यंत जेवढे आपण मुद्दे पाहिलेले आहे त्या मुद्द्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा ते सर्व मुद्दे पूर्ण करण्याकरिता या पृथ्वी तलावर त्याने जन्म घेतलेला आहे. आणि 6वी वाणी ही परिपूर्णतेची वाणी आहे आणि 6वी वाणी ही विजयाची वाणी आहे. ठीक आहे. तर कुठल्या गोष्टीवर परमेश्वराने विजय करावा सांगू शकाल? वर्णावर विजय मिळवला. सगळे सिनियर बसलेले आहेत माझ्या पुढं, माझं काहीच नाही चालत. ठीक आहे, सगळे सिनियर्स आहेत तिथे अवेलेबल, माझ्यापेक्षाही सिनियर्स लोक आहेत, सगळ्यांना बिब्लिकल स्टडी खूप आहे आणि खरोखर परमेश्वराने सैतानावर विजय मिळवलेला आहे. आणि एक वचन आपण वाचूया, इब्री लोकासपत्र ह्याचा 2रा अध्याय आणि 14वे वचन. इब्री लोकासपत्र ह्याचा 2रा अध्याय त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने पापावर विजय मिळवलेला आहे आणि मरणावर देखील त्याने विजय मिळवलेला आहे. तो वधस्तंभावर मारला गेला, गाडला गेला, ठेचला गेला आणि पुन्हा 3ऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झालेला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण त्याचा पुनरुत्थान दिवस साजरा करणार आहोत. आणि त्या अगोदर आपण पाहतो की त्याने मरणावर देखील सत्ता गाजवलेली आहे. येणाऱ्या दिवसात तो पुनरुत्थित होणार आहे. आज जरी त्याला कितीतरी क्लेश झालेले आहेत, आज जरी तो वधस्तंभावर आहे, आज त्याचं कोणी ऐकत नाहीये, आज तो एकटाच उभा आहे, परंतु प्रियांनो तो 3ऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे आणि त्याने मरणावर देखील सत्ता गाजवलेली आहे. त्याने मरणावर देखील विजय मिळवलेला आहे आणि खरोखर तो मरणावर विजय मिळवणारा आपला जिवंत परमेश्वर आहे. आणि खरोखर आपण त्याच्या नावाची घोषणा, त्याच्या नावाचा जय जयकार आपण करायला पाहिजे.
आता आपण एक वचन वाचू, रोमकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 24 वचन. रोमकरास पत्र 3रा अध्याय आणि 24 वचन. रोमकरास पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 24 वचनामध्ये आपण पाहतो की देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या भक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना त्याची जी खंडणी भरून दिलेली आहे ती त्याच्या रक्ताने आणि शरीराने तो त्याची खंडणी भरून देत आहे. आणि त्याच्या रक्ताने व शरीराने आपण नीतिमान ठरलेलो आहोत, कारण त्याने त्याचं शरीर मोडलं, त्याचं रक्त त्याने वधस्तंभावर सांडलं. आज आपण जगिक जीवनात पाहायला गेला आता मेडिकल फील्ड आहे, जर रक्त एखाद्या व्यक्तीला जर कमी असेल तर लगेच चक्र येतात, लगेच त्याचा बीपी लो होतो आणि त्यांना लगेच रक्ताची बॅग द्यायला लागते. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं कितीतरी रक्त गेलं असेल, तिथे त्याची सेवा करण्यास किंवा तिथे त्याला पाणी देण्यासही कोणी नव्हतं, त्याचं कोणीच ऐकलेलं नाहीये. आणि या ठिकाणी त्याने आपल्या रक्ताची खंडणी भरून त्याने आपल्याला पापापासून मुक्त केलेलं आहे आणि त्याने पापावर विजय मिळवलेला आहे. तसेच आपण वचन वाचूया, रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन. हे आपल्याला ठाऊक आहे की पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर पापाच्या दास्यातून त्याने तुम्हाला आणि मला मुक्त केलेले आहे. ते वचन सांगतं की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळणार. प्रियांनो, या ठिकाणी त्याने पापावर विजय मिळवलेला आहे आणि तो केवळ पापच नव्हे तर आपल्यातील जुना मनुष्य, आपल्यातील जुना स्वभाव, आपले सर्व जुने विचार घेऊन तो त्या वधस्तंभावर गेलेला आहे. आणि त्याद्वारे त्याने आपल्याला एक नवीन जीवन, नवीन अंतःकरण आणि नवीन आत्मा त्याने आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून इथे त्याने आपल्याला आपल्यावरील जो पापाचा दोष होता, जे पाप आपण पिढ्यानपिढ्यापासून करत येत होतो, जे पाप त्याने पाहिलेले आहे आणि त्याने त्याच्या जन्माद्वारे किंवा त्याच्या पृथ्वी तलावर येण्याद्वारे त्याने ह्या सर्व गोष्टींचा नायनाट केलेला आहे, त्या सर्व गोष्टी त्याने नष्ट केलेल्या आहेत. त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. तसेच परमेश्वराने सैतानावर देखील विजय मिळवलेला आहे. आपण वचन वाचूया, पहिले योहान ह्याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. योहानाचे पहिले पत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 8वं वचन. योहानाला झालेले प्रवेश. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला आहे. प्रियांनो, या ठिकाणी स्पष्टपणे बिब्लिकली सांगितलेलं आहे की सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच. मग सैतानाची कृत्य काय आहे कोणी सांगू शकतं का? सैतानाची कृत्य काय आहे? आज आपल्या जीवनामध्ये सैतान कुठल्या प्रकारे कार्य करतो? चोरी. या सर्व गोष्टींचा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर त्याग केलेला आहे. बरोबर? त्या सर्व गोष्टी सैतानापासून आहेत आणि सैतानाच्या सर्व गोष्टींचा त्याग प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केला आहे आणि त्याने सैतानावर देखील विजय मिळवलेला आहे. जर आपण ह्या सैतानाच्या गोष्टी घेऊन चालू लागलो तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्यात नाही. आपल्याला ह्या सर्व गोष्टी सोडून देऊन तो वधस्तंभ अनुसरणे गरजेचे आहे, त्या वधस्तंभाला स्वीकारणे गरजेचे आहे. आणि सर्व पाप हे सैतानापासून आहे, तर त्या सैतानाला परमेश्वराने त्या क्रूसाखाली ठेचलेलं आहे. सैतानाला त्या परमेश्वराने त्या वधस्तंभावर हरवलेलं आहे. आणि म्हणून इथे आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावर विजय मिळवलेला आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उद्देश होता, जो त्याचा अल्टिमेट पर्पज होता, तो म्हणजे त्याने पापापासून आपल्याला मुक्ती दिली आहे, त्याने पापापासून, श्रापापासून आपल्याला मुक्त केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याने आपल्याला जीवन प्राप्ती दिलेली आहे आणि तीही विपुलतेची जीवन प्राप्ती दिलेली आहे, सार्वकालिक जीवन. योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर हे सार्वकालिक जीवन प्रियांनो पित्याने आपल्या येशू ख्रिस्ताच्या ठाई, आपल्या पुत्राच्या ठाई आपल्याला दिलेले आहे. आणि तिसरी गोष्ट, परमेश्वर आपल्यासमोर सत्य प्रगट करण्यासाठी आलेला आहे. आणि चौथी गोष्ट, तो
पृथ्वीवर आग पेटवण्यास आलेला आहे. तसेच तो सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आलेला आहे. आणि सगळ्यात परिपूर्ण त्याची गोष्ट म्हणजे ह्या सर्व त्याच्या कामगिरीचा आढावा आपण वधस्तंभावर घेतला, त्याच्या जीवनशैलीतून घेतलेला आहे. आणि ह्या सर्व गोष्टी त्याने परिपूर्ण केलेल्या आहेत वधस्तंभावर. म्हणून तो आपल्या मुखातून हा 6वा उद्गार काढतो की पूर्ण झाले आहे. तर काय पूर्ण झाले आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र पूर्ण केलेले आहे. जे भाकीत जुन्या करारात विधित झाले होते, ज्या भविष्यवाण्या जुन्या करारात लिहिल्या गेलेल्या होत्या, त्या सर्वांची पूर्तता, त्या सर्वांचं एकदम अगदी परिपूर्णरित्या स्पष्टीकरण नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी नियमशास्त्र पूर्ण झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर त्याने पापावर विजय मिळवलेला आहे, सैतानावर त्याने विजय मिळवलेला आहे आणि मरणावर देखील त्याने विजय मिळवलेला आहे. ह्या गोष्टी आपल्याला या 6व्या उद्गारातून स्पष्ट होतात. आणि खरोखर परमेश्वराने हा विजय तुम्हाला आणि मला देखील दिलेला आहे. आणि ह्या विजयाची घोषणा तो येईपर्यंत आपल्याला करणं गरजेचं आहे. जेव्हा तो राजवैभवाने येईल त्यावेळेपर्यंत आपल्याला सुसज्ज असणं गरजेचं आहे. जगात आज जेवढं पाप आहे ते पाप आपल्याला काढणं गरजेचं आहे. जे ऑथॉरिटीज त्याने आपल्याला दिलेली आहे, जी पवित्र आत्म्याची दाने त्याने आपल्याला दिलेली आहे, त्या दानांच्या द्वारे त्या ऑथॉरिटीज घेऊन आपल्याला ते कार्य करणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी ह्या शब्दातून किंवा ह्या 6व्या वाक्यातून परमेश्वर हे बोलू इच्छित आहे की कोणत्या गोष्टी त्याने पूर्ण केल्या. तर ह्या सर्व गोष्टी केल्या त्याने आपल्या सेवा कार्यामध्ये पूर्ण केलेले आहे. सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचे सर्व उद्देश, त्याची जी जबाबदारी, नितीन दादा आता बोलला की त्याच्या आईची जबाबदारी त्याने आपल्या प्रिय शिष्याला दिली अगदी शेवटच्या घटनेपर्यंत. जेव्हा तो वधस्तंभावर आहे, जेव्हा त्याच्या शरीरातून रक्त जात आहे, त्याला काट्याचं मुकुट घालण्यात आलेला आहे, कितीतरी त्याला घाम आलेला आहे, तो थकलेला आहे, तो दमलेला आहे, तरी सुद्धा त्याला त्या गोष्टीची आठवण आहे की माझी आई एकटी आहे. म्हणून त्याने आपल्या आईची जिम्मेदारी ही त्याच्या शिष्याला दिली. का? कारण ती जबाबदारी होती त्याची. आज आपले लेकरं देखील आज आपल्या आईवडिलांची जबाबदारी पार पाडतात का? नाही. का नाही पडत? कारण ते आईवडिलांचे जे संस्कार आहेत ते त्यांच्यापासून गरजेचे आहेत. आज इथे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या पित्याने दिलेले संस्कार, त्याच्या पित्याने त्याला दिलेली आज्ञा, त्याची इच्छा त्याने पूर्ण केलेली आहे. आणि म्हणून त्याने सत्य शेवटी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या आईची जबाबदारी ही आपल्या प्रिय शिष्याला दिली. त्याने संपूर्ण जगाचे पाप क्षमा करण्याची पित्याजवळ मागणी केलेली आहे. आणि खरं पाहायला गेलं तर पहिले 3 उद्गार तो इतरांसाठी बोललेला आहे आणि 4थ्या उद्गारापासून तर 7व्या उद्गारापर्यंत तो स्वतःसाठी बोललेला आहे. तहान लागली आहे, तो आत्मिक तहानेबद्दल बोलला. पूर्ण झाले आहे, तो नियमशास्त्राबद्दल बोललेला आहे. आणि खरोखर त्या सर्व गोष्टींद्वारे त्याने स्वतःचा त्याग केलेला आहे. एक शेवटचा शास्त्र भाग आपण वाचूया. योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 4थं वचन. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. इथे बायबल सांगत आहे येशूची प्रार्थना जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेमध्ये होता त्यावेळेस देखील तो बोलला आहे, हे परमेश्वराच्या हा प्याला माझ्यापासून रोज जाऊ दे, जर तुझी इच्छा असेल तर. पुढे तो काय बोलतो? तुझी इच्छा असेल तर. असं नाही म्हणला की नाही प्रभू मला सहन होणार नाही, मला तेवढे फटके खाणं होणार नाही, मला तो काट्याचा मुकुट चालणार नाही, माझ्या शरीरातून किती रक्त जाईल. कुठलीच प्रकारची त्याने कमेंटमेंट नाही केली त्यावर. आणि तो हे बोलला की त्याला सगळं माहीत होतं, जर त्याला करायचं असलं असतं त्यांनी त्या ठिकाणाहून सुटलाही असता. तो संपूर्णरित्या मानव होता, संपूर्णरित्या देव देखील तो होता. आणि पण खरोखर संपूर्ण मानव जातीसाठी तो मारला गेला आणि संपूर्ण मानव जातीचे पाप त्याने त्या वधस्तंभावर हरण केले. आणि खरोखर इथे वचन सांगतो की जे काम तू करायला दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर कुठले काम? त्या सर्व प्रकारचे काम परमेश्वराने पापापासून मुक्ती, शापापासून मुक्ती, सार्वकालिक जीवन, सत्याचा प्रगट, तसेच पवित्र अंतःकरण, पवित्र आत्म्याची आग, ही सर्व प्रकारची कामे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 3.5 वर्षाच्या 3 ते 3.5 वर्षाच्या सेवा कालामध्ये त्याने पूर्ण केलेली आहे. त्याने पृथ्वी तलावर जन्म घेतला, योहानापासून त्याने बाप्तिस्मा घेतला. आणि त्या ठिकाणी योहान काय म्हणतो की माझ्या मागून जो येणार आहे त्याच्या पायतानाचा वंग सोडण्यास देखील मी योग्य नाही. का? कारण त्याच्यात एवढा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं आणि ती आग त्याने आपल्याला दिली आहे, ती पवित्र आत्म्याच्या आगीने त्याने आपल्याला भरलेलं आहे. आणि म्हणून इथे तो म्हणतो की पूर्ण झाले आहे. आणि खरोखर या शब्दाद्वारे
या उद्गाराद्वारे त्याने पित्याचा विजय केलेला आहे आणि त्याने वधस्तंभावर हे विजयाचा उद्गार त्याने काढलेला आहे. एक विजयाची याचना त्यांनी केलेली आहे. एक विजयाचं एक्सप्रेशन म्हणतो आपण, एक विजयाची एक्सप्रेशन त्याने दिलेली आहे की त्याने सर्व काही पूर्ण केलेला आहे आणि तो आता सर्व जबाबदारी त्याने पूर्ण केलेली आहे. सर्व प्रकारच्या परमेश्वराच्या इच्छा आज्ञा त्याने पूर्ण केलेल्या आहेत आणि दूधपणाची त्याने वधस्तंभावर म्हणतो ती पूर्ण झाली आहे. आणि खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की हे वचन बोलण्यासाठी त्या बाप्पाने मला सहाय्य केलं आणि बाळासाहेबांचे देखील आभार मानते की त्यांनी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मला दिली. अगदी मला आठवतं तसं 2031ला मी बोलले होते वचनावर. त्यानंतर आज 2025 चालू आहे. कमीत कमी 4 वर्ष झाले मी उभेही नाही, परंतु परमेश्वराने मला त्याचं सहाय्य पुरवलं, त्याची करुणा त्याची दया त्याने मला पुरवली आणि खरोखर परमेश्वर नावाला मी धन्यवाद देते की त्याने मला बोलण्यासाठी त्याचे शब्दसाठा त्याच्या भंडारातून पुरवला आणि म्हणून मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आणि एक स्पिरिच्युअली गिफ्ट मला लीड झालेला आहे. एक छोटंसं कोरसमध्ये कारण वेळेअभावी मला थांबावं लागत आहे. छोटंसं गिफ्ट मी घेते. प्रत्येकाला येतं माहीत आहे, सो प्रत्येकाने माझ्यासोबत म्हणावं. प्रार्थना करतो परमेश्वराच्या खरोखर प्रभू
शास्त्र पूर्ण केलेलं आहेस रे बाप्पा. आमच्या पापांसाठी प्रभू येशू तू वरच कपडवर गेलास रे बाप्पा. तू मारला गेलास, गाडला गेलास, ठेचला गेलास परमेश्वराच्या. आणि प्रभू येशू तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठलेला आहेस माझ्या राजा. त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत परमेश्वराच्या. तो दिवस येईल प्रभू येशू आणि आम्ही आनंद करणार आहोत माझ्या राजा. आमचे सर्व शोकाचे दिवस प्रभू येशू तुझ्या आनंदात बदललेले आहेत माझ्या राजा. आणि खरोखर प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो परमेश्वराच्या. हो प्रभू येशू तुझा अमूल्य असा प्राण माझ्या राजा तू केवळ आणि केवळ आमच्या पापांसाठी दिलेला आहेस ते बाप्पा. आज त्या दिवसाची आठवण आम्ही करत आहोत परमेश्वराच्या. प्रभू येशू तू आम्हाला तुझे राजपुत्र आणि राजकन्या होण्याचा अधिकार तुझ्या परस्परांमध्ये दिलेला आहेस माझ्या राजा. तुझे मुले होण्याचा अधिकार तू आम्हाला दिला आहेस बाप्पा. आमची कुठलीच लायकी नाही परमेश्वराच्या. आम्ही माती आहोत आणि आम्ही मातीला मिळणार आहोत माझ्या राजा. परंतु प्रभू येशू तू आम्हाला परमेश्वराच्या उचलून परमेश्वराच्या आम्हाला तू तुझ्या पंखांच्या छत्रछायेमध्ये घेतलेला आहेस ते बाप्पा. तुझ्या परमेश्वराच्या या बलिदानामुळे ते बाप्पा आज आम्ही आमचं जीवन जगत आहोत परमेश्वराच्या. तुझ्या कृपेमुळे परमेश्वराच्या ही जीवन प्राप्ती आम्हाला झालेली आहे बाप्पा. तुझं सत्य आम्हाला प्रकट झालेलं आहे बाप्पा. तर माझ्या राजा तू आम्हाला शांती देण्यात आलेला आहेस ते बाप्पा. हो प्रभू येशू ह्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केलेल्या आहेस ते बाप्पा. आणि प्रभू येशू जेव्हा तू राजवैभवाने येशील माझ्या राजा तेव्हा आमची तू आठवण कर परमेश्वराच्या. तू येईपर्यंत परमेश्वरा तू आम्हाला सुसज्ज करते बाप्पा. आम्ही तुझी वधू आहोत माझ्या राजा. आणि प्रभू जेव्हा तू येशील तेव्हा तुझी वधू ही सजलेली असावी माझ्या राजा. ही पवित्र आत्म्याच्या परमेश्वराच्या अभिषेकाने परिपूर्ण असावी ते बाप्पा. असं तू कर परमेश्वराच्या. हो प्रभू राजा आम्ही धन्यवाद देतो तुझ्या नावाला. हो परमेश्वराच्या तू येईपर्यंत ते बाप्पा आम्हाला सुसज्ज कर. हो माझ्या राजा तू आम्हाला तयार कर परमेश्वराच्या. आमच्यातील प्रत्येक न आवडणारी गोष्ट येशू तुझ्या नावात आम्ही काढून टाकतो. तुझ्या सर्व ऑथॉरिटीज घेऊ दे बाप्पा. हो माझ्या राजा तुला वाचल्या पटक्याने हा आरोग्य प्राप्त झालेला आहे बाप्पा. हो माझ्या राजा तू वनस्पतीवर माझ्या राजा पट्टे खाल्ले त्याचं आरोग्य आज आमच्यामध्ये आहे ते बाप्पा. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो माझ्या राजा. धन्यवाद देतो धन्यवाद देतो माझ्या प्रभू परमेश्वराच्या. हो प्रभू येशू ये आणि प्रत्येकांना तू सहाय्याने मदत कर. येणारा सातवा उद्गार तू आशीर्वादाचं कर दे बाप्पा. आणि प्रभू मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. तुम्हाला बोलायची सहाय्याने मदत केलं ते बाप्पा. ही बोलून अपश्रिक तुम्हाला दिलीस ते बाप्पा. तुझ्या वचनाची सेवा करण्यास तुम्हाला उभं केलं ते बाप्पा. त्यासाठी तुला धन्यवाद धन्यवाद देते प्रभू राजा. याने मग प्रत्येकाचा सहाय्याने मदत करतात तुम्ही प्रभू परमेश्वराच्या. इथून पुढचा सर्व वेळ काळ मी तुला स्वाधीन आणि अधीन करते प्रभू येशू. ही लहानशी नम्र प्रार्थना धन्य उद्धारक आमचा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागते विनंती आहे. आमेन. कार्यपूर्तीचा आनंद प्रभू श्री ख्रिस्ताने जे कार्य केलं होतं, ज्या कार्यातून त्याला जगात पाठवलं होतं, त्या कार्यपूर्तीचा आनंद झालाय आणि तो म्हणतो ते पूर्ण झालं. जी जबाबदारी जे कार्य तुम्हाला दिलं ते पूर्ण मी केलं त्याबद्दल देवाला धन्यवाद. या सगळं आपण सातवा वाक्य जाऊया आणि